बघा, आपण वेळ देत असतो, इमोशनल किंवा टाईमची इन्व्हेस्टमेंट आपण समोरच्या व्यक्तीमध्ये करत असतो. आपल्याला कोणीतरी आवडत असतं आणि ती व्यक्ती कधीतरी आपली होईल, तिलाही आपण आवडेल म्हणून आपण त्या व्यक्तीच्या मागे लागलेलो असतो. ओके, आता पुढे बघा, तुम्ही सगळं काही करता, जसं मी म्हटलं, इमोशनल अटॅचमेंट असेल किंवा इमोशनल इन्व्हेस्टमेंट असेल किंवा टाईम इन्व्हेस्टमेंट असेल किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट असेल, हेल्प करणं, मदत करणं, या सगळ्या गोष्टी असतील, त्यांना स्पेशल फील करवणं, ह्या गोष्टी असतील. पण कसं असतं माहिती आहे का, माणूस आहोत आपण, आपली काहीतरी अपेक्षा असते. 10 गोष्टी आपण दिल्या तर एखादी काहीतरी मिळावी एवढी नॉमिनल अपेक्षा असते. शेवटी आपण माणूस आहे आणि ते पण तुमचं पूर्ण होत नाही आहे. ओके, तुम्हालाच मागे लागावं लागतं. काय यार, मी एवढं म्हटलं, मी मेसेज केला, काही रिप्लाय नाही आला, नॉर्मल रिप्लाय करायचा, 10 मेसेज केल्यावरती एखादा रिप्लाय काही येणार आणि इंटरेस्ट दाखव म्हणून समोरच्याला सांगावं लागतं आपल्याला, तुझा इंटरेस्टच नाही, थोडा इंटरेस्ट दाखव माझ्यात. आता कॉल केला की रिस्पॉन्ड नाही करायचा, कॉल केला की रिसीव्ह नाही करायचा, 2-3 वेळा केला की तिसऱ्या वेळा उचलायचा. कॉल उचलल्यानंतर मग काहीतरी रिझन सांगायचं, मग मी आहे, पप्पा आहे, हाय ते आहे, माझं काम निघालं, इकडे जायचं तिकडे जायचं, मग बोलल्यासारखं करायचं आणि ठेवायचं, नंतर करतो म्हणायचं, करायचंच नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मेसेजला लाईव्ह ऑनलाईन असेल तरी रिप्लाय नाही करायचा, खूप उशिरा करायचा. 8-10 मेसेज पडले की त्याला एखादा रिप्लाय काहीतरी द्यायचा, सकाळच्या गुड मॉर्निंगला, संध्याकाळी गुड नाईटनी रिप्लाय असणार, ह्या अशा गोष्टी. ही दुसरी गोष्ट झाली. ओके, आणि भेटणं टाळणं किंवा भेटलं तरी नॉमिनल भेटणं, कोणाला तरी फ्रेंडला सोबत घेऊन येणं किंवा मग समोरासमोर बसला आणि उगाचच मोबाईलमध्ये बिझी असणं, कोणासोबत तरी कॉलवरती बोलणं, ही गोष्ट झाली. म्हणजे तुम्हाला मी सांगतो बरं का, या गोष्टी जर अशातल्या काही गोष्टी होत असेल ना, तर समजून जा की समोरच्या व्यक्तीचा तुमच्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमची टाईम इन्व्हेस्ट करताय, तुम्ही तुमचे इमोशन्स त्याच्यामध्ये देताय, ओतताय. तुम्ही काही वेळा गिफ्ट्स देणं, कॅडबरी देणं, फिरायला नेणं, कॅफेमध्ये नेणं, काही पैशांची इन्व्हेस्टमेंट तुमची होतीये, तर ह्याच्यात काही अर्थच नाही आहे ना. म्हणजे आणि काही लोक अशी असतात ना की तुम्हाला असे लटकवत ठेवतात. ओके, म्हणजे हो पण म्हणायचं, नाही पण म्हणायचं, नाही चालू, पण अशा दृष्टीने इग्नोर करायचं. याचा अर्थ काय, तर त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. त्यामुळं असं होत असेल तर तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे, कशाला दुःखात जात आहे, कशाला स्वतःला त्रास करून घेत आहे. अशा व्यक्तीपासून दूर व्हा. तुमचा ॲटिट्यूड काहीतरी आहे की नाही, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही, काहीतरी तुम्हाला काहीतरी स्वतःची किंमत, व्हॅल्यू आहे की नाही, तुम्हाला इज्जत आहे की नाही, ती दाखवा. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जागा होऊ देत, स्वतःचा स्वाभिमान जागा होऊ देत. लास्टचा ऑप्शन म्हणून 15-20 दिवस कॉन्टॅक्टच करू नका, मेसेज नको. समोरून किती मेसेज येतात, समोरून किती कॉल येतात, समोरून किती तुमची काळजी आहे, समोरून किती विचारलं जात आहे, तुम्ही नाही बोलला तर किती समोरच्याला फरक पडतो हे एकदा कळेल. आणि एवढं सगळं करून जर 15-15 दिवस जर कोणाला काही फरक पडत नसेल, मेसेज येत नसेल, कोणी रिवर्ट करत नसेल, गेली ना उडत, नाही लागत असली लोक, का स्वतःला त्रास करून घेताय? बाहेर पडा याच्यातून. खूप छान कुणीतरी तुम्हाला येऊन भेटणार आहे. अशी वाईट माणसं निघून गेलीत की चांगली माणसं एंटर होतात. ओके, रडणे का नाही भाई लोग, आगे बढ़ने का. ओके, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील माझ्याशी शेअर करायचे आहेत किंवा आन्सर पाहिजे, सोल्युशन पाहिजे, ब्रेकअप झालेला आहे किंवा मूव ऑन प्लॅन पाहिजे आहे, किंवा कोणाला काही अद्दल घडवायची आहे थोडक्यात, किंवा फॅमिली रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, करिअर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही माझ्याशी थेट बोलू शकता आणि थेट मी कॉलवर बोलून त्यावर आन्सर करतो, तुमचा प्रॉब्लेम समजून घेऊन. त्यासाठी खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो माझ्या टीमचा, 8010093939, 8010093939. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. लक्षात ठेवा, ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे इकडे व्हॉट्सअप केल्यावर माझी टीम तुम्हाला रिव्हर्ट करेल की पैसे किती भरावे लागतील, कसे भरायचे, माझ्याशी संपर्क कसा होईल किंवा माझी अपॉइंटमेंट कशी मिळेल वगैरे, हे सगळे माझी टीम तुम्हाला सांगेल. ओके, चला लवकरच भेटूया एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तोवर टाटा, बाय, टेक केअर.